आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची, सिव्हिल प्रशासनाचं करायचं काय, त्या प्रशासन अधिकाऱ्याचं करायचं काय, त्या प्रशासन अधिकाऱ्याचं करायचं काय, आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा प्रशासनाचा, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाचा, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाचा। आज आम्ही वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट शेतकरी कामगार युनियनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडं आमच्या ग्राहक मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। गेले 20 ते 25 ते 30 वर्षापासून मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत असताना मॅट कोर्टाचा आदेश असताना जे मिरज सिव्हिलमधील जे कर्मचारी आहेत त्यांना जशा जागा रिक्त होतील त्यांना त्याप्रमाणे त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या रिक्त जागेवर त्यांना कायमस्वरूपी नेमणूक करा असा मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील मॅट कोर्टाचा अवमान करून सिव्हिल सांगली प्रशासनाने गेले 30 वर्ष या कर्मचाऱ्यांना रिक्त जागा असताना देखील नेमणूक केली नाही। पण आज रोजी 28 तारखेला या मिरज सांगली सिव्हिल प्रशासन अधिष्ठाता आणि या ड वर्गाचे अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याचे अधिकारी यांच्या सह्यानं एक निवेदन काढलेलं आहे। सरळ सेवा भरती सरळ त्यांचं म्हणणं आहे रिक्त जागा आहेत, तर रिक्त जागा असताना आमच्या नोकऱ्या कायमस्वरूपी का करत नाही असा आमचा सवाल संबंधित त्याचे अधिष्ठाता गुरव साहेबांच्याकडे आम्ही ठेवला होता। त्या 2-3 दिवसाच्या मागे आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यावेळेला सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता गुरव साहेब संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी यांनी मान्य केलं की तुम्ही गेल्या 25-30 वर्षापासून तुम्ही काम करताय, कोविड काळात देखील तुम्ही प्रामाणिक सेवा दिलेली आहे, त्यामुळे तुमची नेमणूक झालीच पाहिजे आणि तुमची नेमणूक आम्ही तुमच्या नेमणुकीला हात लावला होता, तुमची नेमणूक तशीच ठेवून आम्ही सरळ सेवा भरती करतो। तर याचा अर्थ काय, आम्ही गुरव साहेबांना म्हटलं की याचा अर्थ काय होतं, जर तुम्ही आमची जागा तसंच जर ठेवला असाल तर पहिला आमच्या ऑर्डर आमच्या हातात द्या, मगच सरळ सेवा भरती सुरू करा अशी आम्ही गुरव साहेबांच्याकडे मागणी केली, विनंती केली। त्याचप्रमाणे आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की आज तुमच्याकडे आम्ही वारंवार मागणी केली आहे, आमचा सगळं सविस्तर आमची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि तरी तुम्हाला मान्य आहे की गेले 25-30 वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम मॅट कोर्टाच्या आदेशाने त्यांची नेमणूक झाली पाहिजे, मगच सरळ सेवा भरती झाली पाहिजे। या गोष्टीचा आपल्याला मान्य असताना देखील आपण सहीनं सरळ सेवा भरतीसाठीची जाहिरात दिलेली आहे। त्याचं प्रथम या ठिकाणी वंचित बहुजन माता युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि संबंधित सिव्हिल प्रशासनाचे अधिष्ठाता प्रशासन अधिकारी महाराष्ट्र शासनाला जाहीर असं त्या ठिकाणी मी निषेध करतो आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही तात्काळ संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता त्यांना बोलून संबंधित कर्मचारी आमच्या युनियनला बोलून सविस्तर यामध्ये तोडगा काढा। आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही या 25-30 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तात्काळ त्यांची नेमणूक करा आणि मगच सरळ सेवा भरती करा, त्याची ऑर्डर पहिला हातात द्या। आम्ही चुकीची मागणी करत असताना मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील तुम्ही वारंवार अवमान करताय, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। वेळ पडलीच तर न्यायालयीन लढा देखील आम्ही लढणार आहोत असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपल्या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना मी एक विनंती करतो की आज आपण इथं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन केलं, सविस्तर चर्चा केली तरी हा विषय थांबणार नाही। हे महाराष्ट्र शासन सिव्हिल प्रशासन हे गेल्याचं तातडीचं आहे, त्यामुळं यांना न्यायालयात घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही एवढं आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्याला अनेकदा सांगतो की आपण असंच कायमस्वरूपी एकजूटने आपण वारंवार या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जे काय आमचे वंचित बहुजन इथे माथाडी कामगार युनियनच्या वतीने आपल्या हक्कासाठी आपण ज्या वेळेला रस्त्यावर उठतो त्यावेळेला आपण आपल्या हक्कासाठी एकत्र यावं अशी एक विनंती करतो आणि आम्हाला न्याय आमचा हक्क, नोकरी आमचा हक्काचा असल्यामुळं
आम्हाला 100% न्याय मिळणार अशी या ठिकाणी अपेक्षा देखील व्यक्त करतो आणि आपण कायमस्वरूपी एकजुटीने राहाल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या युनियनचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय कांबळे साहेब, आमच्या युनियनचे सर्व पदाधिकारी आपल्या पाठीमागे हिमालयासारखे उभे राहतील अशी एक आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या सर्व प्रमुख कर्मचाऱ्यांच्या उपस्थित आज जी बैठक होत आहे अशीच आज जे काही जिल्हाधिकाऱ्यांना आपण भेटणार आहोत या ठिकाणी भेटून न थांबता पुढील देखील आपण कशा पद्धतीने हालचाल करायची ते वारंवार आपण संवाद साधूया आणि या ठिकाणी मी एवढं सांगून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. कामगार एकजुटीचा कामगार